पूर्णाकृती पुतळ्याचे काम चालू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात अभिवादनाची व्यवस्था करणार भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज लुंबिनी बुद्ध विहार येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ मगर, आरपीआय तालुका अध्यक्ष सुनील भाऊ शिरसाट, बीएसपीचे मच्छिंद्र ढोकणे, नगरसेवक रितेश येडके, अंतोन शेळके, मोहन आढाव, सुरेश जगताप, अंबादास निकाजे, विश्वास भोसले, दादासाहेब बनकर, किरण खंडागळे, भारतीय बौद्ध महासभेचे इंगळे साहेब, वैभव पंडित, राधाकिसन वाघमारे आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम चालू असल्याने काढलेला पुतळा 14 एप्रिलला येणाऱ्या भीम अनुयायी कसे दर्शन व अभिवादन करता येईल याचे नियोजनाची बैठक घेण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वप्रथम सर्व भीम अनुयायांना लाख लाख शुभेच्छा। आज आपण आपल्या पुतळ्या संदर्भात आज आपण एक बैठक लावली आहे। बैठकीचं विशेष नियोजन म्हणजे असं आहे की पुतळ्याचं काम चालू असल्यामुळं आपल्याला जयंती कशी साजरी करायची, तर जयंती साजरी अशी करायची की बाहेर आपण छोटं स्टेज करून त्या पुतळा मांडणार आहोत आणि सर्व भीम अनुयायी तालुक्यातले या ठिकाणी येऊन त्या पुतळ्याला हार घालून म्हणजे आपलं अभिवादन बाबासाहेब करणार आहेत। आणि मला सगळ्याला एक विनंती राहील की आपला समाज आणि इतर समाज येऊन बाबासाहेबाला हार घालतात, परंतु आपल्यामध्ये किरकोळ मतभेद असल्यामुळे सगळ्या लोकांचे गैरसमज होता कामा नाही आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जयंती साजरी करायची आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला एक बैठक घ्यायची जेणेकरून आपल्या पुतळ्याचं काम आता जयंती झालं अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ते काम मला वाटतं एवढं 2-3 महिन्यात ते पूर्ण होईल। आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणून हा पुतळ्याचा आपला उद्घाटन सोहळा पार पाडायचा आहे। सर्व पक्षीय लोक बोलून आपले आंबेडकर चळवळीतले आपले सर्व नेते घेऊन आपले आडूर साहेब असतील, प्रकाश आंबेडकर असतील, कवड साहेब असतील, गवई साहेब असतील, हांडूर साहेब असतील, सर्वांना बोलून आपला उत्सव साजरा करायचा आहे। नामदार विकास साहेबांनी यासाठी 2 कोटी रुपये दिलेत, त्यांच्या आदेशाखाली आपण हा कार्यक्रम पार करू, परंतु सर्व पक्षीय लोकांना बोलून बाबासाहेबांचं कार्य सगळ्या समाजासाठी म्हणून सगळ्याला एकत्र बोलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त आपल्या चॅनलद्वारे मी सर्वांना जयंती शुभेच्छा देतो। आणि आज आपल्या चळवळीतील सर्व गट विसरून आज जे पुतळा समितीच्या वतीने बैठक लावली होती, समितीच्या वतीने नाही तर सगळ्यात आंबेडकरी चळवळीच्या वतीने बैठक लावली होती। ती बैठक अशी होती 2 दिवस येऊन ठेपलेले 14 एप्रिल ही कशी साजरी करायची आणि बाबासाहेबांना कसं अभिवादन करायचं। जो काढलेला पुतळा आहे तो आपल्या लुंबिनी बुद्ध मध्ये ठेवला होता, तो पुतळा खाली घ्यायचा का बुद्ध मध्ये ठेवायचा यासाठी सर्व चळवळीमधील सर्व प्रमुख नेते आज इथं जमलेले होते आणि त्या अंतर्गत असा निर्णय झालेला आहे का ज्या बाबासाहेबांचा पुतळा भीम आणायची गैरसोय नाही व्हावं म्हणून इथं काम चालू आहे। इथं त्या ठिकाणी टेज बांधून मंडप वगैरे ठेवून लोक तिथं अभिवादन करतील। रात्री 12 वाजता सुद्धा येऊन लोक इथं अभिवादन करत असतात, म्हणून त्याची गैरसोय न व्हावं यासाठी चळवळीमध्ये सर्वांनी एकमताने असं ठराव केलेला आहे का इथं जो इंजिनियर असेल त्याच्या अंतर्गत त्याला बोलून व्यवस्थित सगळे नियोजन करून इथं पुतळा ठेवण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामपूर या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील हजारो भीम सैनिक, हजारो आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी येत असतात, परंतु आपल्याला सर्वांना माहिती या ठिकाणी स्मारकाचं काम चालू आहे आणि झाला बाबासाहेबांचा पुतळा आपण काढून बुद्ध विहारात ठेवलेला आहे। त्याच्यामुळे जयंतीसाठी एक पर्याय व्यवस्था म्हणून आपण या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी ठेवून एक छोटंसं स्टेज करून आपण लोकांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी ठेवणार आहे। त्यासाठी सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, भीमशक्ती जिल्ह्यातील संदीप भाऊ मगर, तसेच नगरसेवक रितेश येडके, सुनीलजी मगर, तसेच म्हणजे सर ढोकळे, सुनीलजी मगर, सर्व कार्यकर्ते, अंतोन शेळके, आमचे मोहन आव्हाड, सर्वच पदाधिकारी, सगळ्यांची नाव घेण्यापेक्षा सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि जे नियोजन करणार आहेत या ठिकाणचे जे या कामाचे कॉन्ट्रॅक्टर चव्हाण त्यांचा एक माणूस चितळीकर म्हणून तो या ठिकाणी येणार आहे आणि संध्याकाळी ज्या पद्धतीने ती व्यवस्था करायची सगळं आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा घेऊन या ठिकाणी ती व्यवस्था केली जाईल। खऱ्या अर्थाने आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये पूर्णाकृती पुतळा जो निधी मंजूर झाला आणि तो निधी वापस जाऊ नये या निमित्ताने मार्चच्या आतच या पुतळ्याचं काम चालू केलं। त्यामुळे आपल्याला या वर्षी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आपला जो जुना पुतळा आहे तो पुतळाच आपण बाहेर ठेवून एक छोटंसं स्टेज स्मारक तयार करून जेणेकरून लोकांची, आपल्या भीम सैनिकांची गैरसोय होणार नाही यासाठी आपले हे जे इंजिनियर आहेत आपले चव्हाण साहेब या ठिकाणी स्टेजचं नियोजन करणार आहेत व सर्व भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। पण खऱ्या अर्थाने या पूर्णाकृती पुतळ्यासाठी या श्रीरामपूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या
कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थात त्यांचा आज या खऱ्या अर्थाने आज विजय आहे. कारण खऱ्या अर्थाने आज 14 एप्रिल निमित्त आपल्या पुतळ्याचं पण काम या ठिकाणी सुरू आहे. पण माझी सर्वांना एक सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका. कारण ही कोणी पण उठून सुटून जर कोणी म्हणत असन का आमचा पूर्णकृती पुतळा समिती आहे, याची समिती त्याची समिती, अशा कोणत्याही प्रकारची समिती या श्रीरामपूरमध्ये नाही. मी आजच तुम्हाला जाहीर करतो की श्रीरामपूरमध्ये अशा कोणत्या प्रकारची समिती आहे का? त्यामुळं अशा सगळ्या समिती बरखास्त आहे. मी आदरणीय सन्माननीय नामदार साहेब पालकमंत्री यांचे देखील आभार मानतो की त्यांनी श्रीरामपूरमध्ये पूर्णाकृती पुतळ्याला भरभरून निधी दिला आणि स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब यांनी ससाणे साहेबांचं जे स्वप्न आहे खऱ्या अर्थाने आज ते पूर्ण होणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून अगोदरच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब यांनी अगोदरच तयार करून ठेवला आहे. खऱ्या अर्थाने साहेबांचं देखील या ठिकाणी आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.